पुढची बातमी रायगडमधून। रायगडमध्ये आदिती तटकरे 15 ऑगस्टला ध्वजारोहण करणार आहेत। राज्य सरकारचं परिपत्रक तसं जारी झालंय। तटकरे रायगडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत, त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे। ध्वजारोहणाचा प्रश्न सुटलेला आहे, मात्र तिढा कायम आहे। भरत गोगावले मात्र नाराज झाले। कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करेल त्यावर एक नजर टाकूयात। ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये, अजित पवार बीडमध्ये, चंद्रशेखर बावनकुळे नागपूरमध्ये ध्वजारोहण करतील। पालकमंत्र्यांचा हा मान असतो। आदिती तटकरे रायगडमध्ये, गिरीश महाजन नाशिक, चंद्रकांत पाटील सांगलीमध्ये ध्वजारोहण करतील। अहिल्यानगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील, गोंदियामध्ये छगन भुजबळ, गणेश नाईक पालघरमध्ये, अमरावतीत दादा भुसे, रत्नागिरीत उदय सामंत, धुळ्यामध्ये जयकुमार रावल ध्वजारोहण करतील। जालन्यामध्ये पंकजा मुंडे, नांदेडमध्ये अतुल सावे, चंद्रपुरात अशोक उईके, साताऱ्यामध्ये शंभूराज देसाई, मुंबई उपनगरात आशिष शेलार, वाशिममध्ये दत्तात्रय भरणे, हिंगोलीमध्ये नरहरी झिरवाळ, भंडारामध्ये संजय सावकारे, छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट ध्वजारोहण करतील। जळगावमध्ये गुलाबराव पाटील, लातूरमध्ये शिवेंद्रराजे भोसले, नंदुरबारमध्ये माणिकराव कोकाटे, सोलापुरात जयकुमार गोरे, बुलढाण्यात मकरंद पाटील, धाराशिवमध्ये प्रताप सरनाईक, सिंधुदुर्गमध्ये नितेश राणे, अकोल्यामध्ये आकाश फुंडकर, कोल्हापुरात प्रकाश आबिडकर ध्वजारोहण करतील। गडचिरोलीमध्ये आशिष जयस्वाल, वर्ध्यात पंकज भोयर, परभणीत मेघना बोर्डीकर।